आज आपल्या ओमकार भावाच्या मदतीनं वारीला जाणाऱ्या माऊलींसाठी एक छोटीशी मदत केली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला आणि आज निघायला जरा उशीरच झाला होता, त्यामुळे रस्त्यात थोडंसं ट्रॅफिक लागलं. मग जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. मजबूत डेल्टसाठी जरा करेल्स फिरवले आणि आजचा फोकस होता आपला फक्त शोल्डरवर. मग लाईट वेटनं वर्कआउट सुरू केला आणि सर्जिंगने बघा असा आपला व्हिडिओ काढला, एकदम टॉपचा विषय करून टाकलाय. त्यानंतर ट्रेडमिलवर 30 मिनिटं थोडं रनिंग आणि थोडं वॉकिंग करून आपला आजचा सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. जाता जाता डाएटसाठी थोडी अंडी घेतली आणि घरी पोहोचल्यावर फ्रेश होऊन मस्त ओट्स खाऊन घेतली. त्यानंतर आपला आवरून निघालो उद्योगाला. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि नेहमीप्रमाणे बाहेरचा काउंटर साफ करून सगळा सेटअप लावून घेतला. नंतर शॉप मधली सगळी साफसफाई केली आणि देवपूजा करून दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने केली. थोड्या वेळाने आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग देवाचं नाव घेऊन लागलो का आम्हाला आणि ऑर्डर रेडी करून दिली. नंतर थिक मिल्क संपलं होतं म्हणून ते डब्यात भरून घेतलं. थोड्या वेळाने जोरात पाऊस चालू झाला आणि तुम्हाला तर माहिती भाऊंनो, जरा जरी पाऊस पडला तरी आपल्या शॉप समोर पाण्याचे तळच होते. मग पावसामुळे जास्त काही ऑर्डर नव्हत्या, पण निवांत मोबाईलवर पिक्चर बघत बसलो आणि दुपारी मस्त जेवण केलं. थिएटरमध्ये काम चालू होतं, तिथं थोड्या वेळ जाऊन थांबलो. म्हणलं आता काही कामच नाही तर असेच उद्योग करून टाइमपास करायचा. आणि आज आपण एक पुण्याचं काम केलं भाऊंनो. आपल्या ओमकार भावाच्या मदतीनं वारीला जाणाऱ्या माऊलींसाठी छोटीशी मदत केली. तुम्ही पण आपल्या भावाकडून पाण्याचे बॉक्स घ्या, कारण आपल्या भावानं नोकरीला लात मारून व्यवसाय चालू केलाय. त्याचा नंबर मी कमेंटमध्ये देतो. थोड्या वेळाने आले पुष्पभाऊ मोटिवेशन द्यायला. म्हणलं आता भाऊचं ऐकलं नाही तर कुठनं तरी आपल्या डोक्यात कोरडा आणून घालायचा. मग संध्याकाळी नेहमीप्रमाणे बनवली आपली फेवरेट ब्लॅक कॉफी आणि कॉफी बनवल्यात काय करायचं त्याचं नियोजन लावत बसलो. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.